जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण बघितलं की मागच्या गोष्टीमध्ये सर्व इंद्रप्रस्थाला आलेले, कारण की युधिष्ठिराचा राज्याभिषेक करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ते बलराम दादा दुर्योधनाला मल्लविद्या म्हणजे धनुर्विद्या शिकवत होते. आणि तसंच पांडवामधील भीम पण हा मल्लविद्या शिकण्यासाठी, गदाविद्या शिकण्यासाठी बलराम दादाकडे द्वारकेला आलेला. आणि द्वारकेला आल्यानंतर त्यांनी तिथे ती विद्या प्राप्त केली. आणि नंतर तो त्याच्यामध्ये खूप तरबेज झाला. आणि त्यानंतर द्रौपदीचं असं ठरलेलं होतं पांडवांचं की काही झालं तरी त्यांचे जे दिवस असतात त्याच्या एकांतामध्ये कुणी जाऊ नये. आणि अशाच एक दिवस काय झालं की द्रौपदी अशा एकांतात असताना एका ब्राह्मणाच्या गायीचं हरण चाललं होतं. त्याचं रक्षण करण्यासाठी अर्जुनाला गांडीव धनुष्याची आवश्यकता होती. रात्री एकांत कक्षात ठेवलेलं ते धनुष्य घेण्यासाठी निरुपायानं अर्जुन एकांत कक्षात प्रवेशला. नियमाप्रमाणे ठेवलेले ते धनुष्य घेण्यासाठी निरुपायानं अर्जुन एकांत कक्षात प्रवेशला. नियमाप्रमाणे त्याला 1 वर्षाच्या तीर्थयात्रेला शिक्षेला सामोरं जावं लागलं. अर्जुन तीर्थयात्री म्हणून इंद्रप्रस्थ बाहेर पडल्याची वार्ता द्वारकेत आली. तसे श्री प्रथम काहीसे गंभीर झाले. मग नेहमीच लांबी हसत मला म्हणाले, आता मात्र वर्षातच अर्जुनाची भेट होईल. आता हा तीर्थयात्रेला निघाला. म्हणजे यांनी काय केलं तर ब्राह्मण वेश घेतला आणि पूर्ण भारतभर हा फिरत होता. आणि इकडे सुभद्रेच्या लग्नाचं ठरवण्यासाठी बलराम दादांनी दुर्योधनाची निवड केली, कारण दुर्योधन हा त्यांचा शिष्य होता. बलराम दादांनी दुर्योधनाला गदेविद्येत ट्रेन केलेलं होतं, म्हणजे गुरु मानलेलं होतं. आणि त्यांना असं वाटलं की हा भाविक होणारा राजा आहे, गदेविद्येत प्रवीण आहे, असा दुर्योधनालाच आपली बहीण द्यावी सुभद्रा, हे ठरलं. आणि हे ठरल्यानंतर त्यांना तर सगळ्यांना धक्काच बसला. पण बलराम दादाशी काय बोलणार म्हणून कोणीच बोललं नाही, कारण बलराम दादा हे मोठे होते आणि मोठ्यांचा आदर करणे महत्त्वाचं होतं. पण हे लग्न पण होऊ द्यायचं नाही. मग आता काय करावं, कारण सुभद्रांनी तर मनोमन अर्जुनाला वरलं होतं जेव्हा अर्जुन द्वारकेला आला होता तेव्हा. आणि मग आता तो तीर्थयात्रेला गेला होता. म्हणून भगवंतानी श्रीकृष्णाने काय सांगितलं की प्रभाक्षेत्री जेव्हा तो आला, माहिती पडलं, तेव्हा त्याला तिथे जाऊन गाठलं. तो होता ब्राह्मण वेशामध्ये. आणि मग सुभद्रेकडे काही लक्षच नव्हतं. तर ब्राह्मण वेशामध्ये मग त्यांनी सांगितलं की आता दर्शनासाठी स्त्रीपुरुषांच्या रांगा सोमनाथाकडे लागतील, तुम्ही एकदा सुभद्रेचं त्यांचं दर्शन घेऊन येशील असं. आता सुभद्रेच्या मंगल कार्याचं नाट्य प्रभास सोमनाथ द्वारका रैवतक असा प्रदेश धरून रंगणार होतं. या नाट्याची प्रमुख रंगभूमी होती रैवतक पर्वत व तेथील रैवतकांच्या पर्वतीय कुलदेवीचे मंदिर. ही आता मी जीवनात कधीही अनुभवलं नव्हतं असं श्रींचं दुर्मिळ दर्शन मला घडू लागलं, असंही रुक्मिणी सांगते. अन्यायी अरे रावणा कठोर शासन देणारे ते शूर तर होतेच, घेतल्या निर्णयाची तत्पर कार्यवाही करणारे कुशल शासक होते. मोठमोठ्या ऋषी मुनींशी चर्चा करणारे बुद्धिमान तत्त्वज्ञ होते. लहान थोर द्वारकाकरांवर मनस्वी प्रेम करणारे प्रेमयोगी होते. तर अशा नाजूक प्रश्नाच्या संदर्भात निष्णांत नटालाही मागे टाकणारे कुशल अभिनेते झाले होते. याचा मला पावलोपावली प्रत्यय येऊ लागला होता. आणि मग त्यांनी सांगितलं की ते त्यांचं जे कुलदैवतचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अर्जुन तिथे येईल. आणि सुभद्रा पण तिथे सुभद्रा पण त्या देवीच्या दर्शनाला येईल. आणि तिथून अर्जुन
सुभद्रेचं हरण करेल. तर रैवता पर्वतीय देवीचे मंदिर पायथ्याशीच होते. ठरल्या मुहूर्तावर सुभद्रा देव दर्शनासाठी पर्वत माथ्यावरून रेवतीताई श्री सेविका व संरक्षक पदासह खाली उतरले. इंद्रही इथेही मंदिराच्या प्रवेशद्वारात ऋषी मुनी व पुरोहित ब्राह्मण दाटले होते. सुभद्रा रेवतीताईसह मंदिरात प्रवेशताच अर्जुनानं आपला कपिध्वजाचा रथ मंदिर आवारात आणून उभा केला. सुभद्रा देवदर्शन करून ताईसह बाहेर येऊ लागली. इतक्या स्त्रीने ठरवल्याप्रमाणे कुतुबुद्दीन महाराजाचा जयघोष करीत पुरोहित ब्राह्मणाने रेवतीबाईंना दक्षिणेसाठी घेर टाकला. ही संधी साधून अर्जुनानं आपल्या रथातून मान उंचावून देवदत्त शंख फुंकला आणि सुभद्रा त्या शंखध्वनीची खून पकडत कपिध्वजावर दृष्टी जोडत रथाकडे तरातर चालत आली. अर्जुनही रथ नीट सोडून खाली झेपावत तिला सामोरं येऊन हात जोड देत प्रेमळ अलवारपणे रथात घेतलं. क्षणभरही न थांबता अश्वांना धावणीचा संकेत दिला. असं 4 पांढरशुभ्र अश्वकुरूंचा धनुर्धर यांनी यादवांची कुलकन्या घेऊन रैवतकाच्या पर्वताहून इंद्रप्रस्थाकडे चौकूर धावू लागले. श्रींनी योजना आखली होती तसं निर्विघ्न सुभद्राहरण पार पडलं होतं. या यशस्वी अभियानाची वार्ता द्वारकेत येऊन थडकताच मी सुटकेचा निश्वास सोडला. दीपद्वारका जवळ करण्यासाठी सौराष्ट्रापर्यंत आलेला कुरु युवराज दुर्योधन अनासक्त संतप्त झाला. कारण दुर्योधनासोबत हिचं सुभद्रेचं लग्न ठरवलेलं होतं आणि गुरु असलेल्या दादांना मात्र तो काहीही कठोर संदेश पाठवू शकत नव्हता. म्हणून आम्ही हस्तिनापुराकडे परतत आहोत एवढंच कळून तो चरफडतच ससैन्य परतला होता. द्वारकेला येणं धर्मासभेत यादवांचा सत्कार स्वीकारणं हे सध्या तरी त्याच्या भाग्यात नव्हतं. यादव कन्या सुभद्रा तर दूरच राहिली. अनावर क्रोध संतप्त झालेले बलराम दादा येऊन ते दान चौथाऱ्याला भिडले. डोळे विस्फारत नेहमीच्या क्रोधतप्त शब्दात गरजले, धाकट्या, हे काय नाटक आहे? तू स्वतःला कोण समजतोस? क्रोधानं थरथरत असल्यामुळे त्यांच्याकडून पुढे बोललेच ना. पण शांतपणे नेहमीच लागी हसून प्रथम महाराज कुतुबुद्दीन यांचा व नंतर दादांचा चरणस्पर्श घेत सर्वांना चक्रावून टाकणारी ठेवणीची मात्र श्रींनी बाहेर काढलीच. ते हसतच महाराज कुतुबुद्दीन यांच्याकडे बघत म्हणाले, वंदनीय महाराज, आपण आम्हा यादवांच्या या युवराजांना नीट समजावून सांगावं की सुभद्रेला हवा तोवर तिनं स्वच्छनं निवडला आहे. धनुर्धर धनंजयानं तिचं क्षत्रियांना अभिमानाचं असणारं रितसर हरण केलं आहे. यात माझा कसलाही हात नाही, माझ्याकडे कसलाही दोष नाही. तरी युवराज म्हणून त्यांनी मला कसली शिक्षा देण्यापूर्वी मी सुटाच द्वारका सोडणार आहे. पूर्वी ते जसे मला त्यागून मिथिलेला गेले होते तसेच मी त्यांच्यासह द्वारका त्यागून इंद्रप्रस्थाकडे प्रयाण करणार आहे. सदासाठी यापुढे कसल्याही समस्येवरचा परामर्श त्यांनी समोर सासरे म्हणून आपल्याकडूनच घ्यावा. या गुणकारी मात्रेनं बलरामदादाचा राजसंताप तात्काळ खाली आला. ते समूळ हादरलेच. वृद्ध महाराज कुतुबुद्दीन यांनी पुढे श्रींच्या खांद्यावर थोपटून म्हटलं, द्वारकाधीशा, आपला युवराज बंधूंना परामर्श देण्याचा सर्वस्वी अधिकार तुमचा आहे. सुभद्रेची निवड आम्हा रैवर्तकांना मान्य आहे. मी आजच परतेन तिथून नवदाम्पत्याला उपहारही पाठवेन. विश्वास आहे यामुळे तुम्हा बंधू पुन्हा मतभेद पडणार नाही. त्यांनी आपल्या बंधूशी कसं वागलं पाहिजे याचा मूक वस्तुपाठच दादांना दिला. ते काहीच न बोलता सुभद्रा हरण स्वीकारून मूकपणेच आपल्या कक्षाकडे निघून गेले. इंद्रप्रस्थाच्या सीमेवर आता आपल्या सुभद्रेचं स्वागत होणार होतं. माझा पूर्ण विश्वास होता की आपल्या ठाईच्या सुप्त स्त्रीशक्तीचा शोध लागलेली सुभद्राही पांडवात मानाचं स्थान पटवणार होती. बघा, एवढी नाजूक स्थिती, एवढं पण भगवान श्रीकृष्णाने किती छान हाताळलं. म्हणजे त्यांचा भावाला पण दुखवलं नाही. भावाने ठरवला होता दुर्योधनशी विवाह, पण सुभद्रेला तर धनंजयशी करायचा होता, म्हणजे अर्जुनाशी. पण
बहिणीला पण दुखवलं नाही, भावाला पण दुखवलं नाही आणि योग घडवून आणला. यालाच म्हणतात योग योगेश्वर युगंधर, तोच खरा युगंधर. असेच आपण छान छान गोष्टी कृष्णाच्या ऐकू आणि कृष्णाला समजून घेऊ. जय श्री कृष्णा.